नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स होत्या की साधारणपणे ह्या वर्षी जर आपण विचार केला राजमा पिकाचा, तर एकरी साधारणपणे किती क्विंटलपर्यंत आपलं उत्पादन हे मिळेल. तर हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाचं एकरी उत्पादन काढायचं असेल तर त्याच्या मागं आपली पेरणी कशा पद्धतीने झाली, आपण त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फवारणी याच्यावरती आपलं एकरी उत्पादन हे अपेक्षित असतं. परंतु आता आपण जो प्लॉट बघत असाल, हा प्लॉट एकदम एक नंबरचा प्लॉट आला आहे. कसल्याही प्रकारचा रोगाचा किंवा किडीचा किंवा बियाणं हे कमी उगवणं, साधारणपणे 90% बियाणं हे उगवलेलं आहे. तर अशा वेळेस एकरी आपल्याला साधारणपणे किती क्विंटलचा उतार हा पडू शकतो. यामध्ये जर आपण विचार केला तर प्रामुख्याने 2 व्हरायटी आपल्या बऱ्याच भागामध्ये पेरल्या जातात. एक झाली वरुण आणि दुसरं म्हटलं तर ब्राझील वाघ्या. तर या दोन्हीचा उत्पादनाचा जर आपण एकरी विचार केला तर कमी जास्त आहे. बाजारभाव देखील भरपूर प्रमाणामध्ये फरक जाणवतो. बाजारभावाचा जर आपण विचार केला गेल्या वर्षीचा तर वरुण या व्हरायटीला साधारणपणे 4,000 ते 6,000च्या आसपास आपल्याला बाजारभाव हा दिसला होता. आणि ब्राझील वाघ्याचा जर आपण विचार केला तर 9,000 ते 11,000च्या आसपास आपल्याला बाजारभाव हा निघाला होता. परंतु एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला, ब्राझील वाघ्याचा साधारणपणे 5 ते 6 क्विंटलपर्यंत गेल्या वर्षी आपला उतार हा पडलेला होता. आणि वरूनचा जर विचार केला आपण तर 8 ते 9 क्विंटल प्रति एकरी या प्रमाणामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जर A1 क्वालिटीची जर आपला प्लॉट आला असेल तर 10 क्विंटल ॲव्हरेज हे निघलेलं होतं. परंतु ह्या वर्षी कशा पद्धतीने ॲव्हरेज निघेल, तर शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी आपण तंतोतंत माप काढून पेरणी केली, त्याचं सुरुवातीपासून नियोजन केले. साधारणपणे एकरी आपण 35 किलो बियाणं पेरलेले. त्यामध्ये आपण सुरुवातीला खताचा जर आपण विचार केला तर 20-20-0-13ची आपण सुरुवातीला पेरती वेळेस खताचा हा वापर केला होता. त्यानंतर साधारणपणे 20 ते 25 दिवसाच्या आसपास आपण तणनाशकाची फवारणी केली होती. आपण कोळपणी किंवा डोबवणी केलेली नाही, डायरेक्ट तणनाशकाची आपण फवारणी केली होती. त्याच्यावरती आपल्याला 100% रिझल्ट हा दिसून आला होता. परंतु त्यामध्ये देखील थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला काय जे तण असतात त्याच्यावरती नियंत्रण करता आलं नव्हतं. त्यामध्ये जर विचार केला आपण, लावा झाला असेल, हरा झाला असेल किंवा जे बी अगोदरचे पीक म्हणजे सोयाबीन पीक आहे त्याच्यावरती देखील त्याचा कसल्याही प्रकारचा आपल्याला फायदा, आपलं रिझल्ट हा दिसून येत नाही. हे 3 पिकं आपल्याला प्रामुख्याने जशा तशी राहतात, कारण की बहुवर्षी पिकं आहेत. आणि एक जे पिकं आहे ते सोयाबीनचा जर आपण विचार केला तर सोयाबीन आणि राजमावरती एका तणनाशकाची फवारणी होत असते, त्यामुळे दोन्ही देखील पिकं हे मरत नाहीत. त्यानंतर आपण बुरशीनाशक, फुलं लागण्याच्या वेळेस आपण बुरशीनाशक किंवा झाडांची वाढ होणं, फुलगळ ही कमी होणं यासाठी देखील आपण एक फवारणी केली होती. त्यानंतर 20 दिवसाच्या आसपास आपण खताचा दुसरा डोस टाकला होता. दुसरा डोसचा जर विचार केला आपण तर आपण एकरी साधारणपणे 40 ते 45 किलो युरिया आपण राजमा पिकाला टाकला होता, की जेणेकरून झाडाची वाढ ही समतोल राहील, सगळे झाडं प्लॉट हा सबसारखा दिसेल यासाठी आपण खताची युरियाचं आपण डोस दिलेला होता. त्यानंतर आता आपला प्लॉट फुलावर अवस्था सुरू झालेला आहे. आपण दुसरा डोस आणखी टाकलेला नाही, आपल्याला टाकायचा देखील नाही, कारण की वाढीचा जर विचार केला आपण तर 2 फुटापर्यंत राजमा पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने झाली. त्यामुळे आपण दुसरा खताचा डोस हा टाकणार नाही. आता फुलं लागायला आणि शेंगा लागायला सुरुवात आहे. बघू शकता आपण कशा पद्धतीने भरपूर प्रमाणामध्ये बुडापासून जे शेंड्यापर्यंत आपल्याला शेंगा आणि फुलं दिसायला सुरुवात, वाद्या लागायला सुरुवात झाली. आपण साधारणपणे 10 ते 11 क्विंटल प्रति एकरी या प्रमाणामध्ये ह्या वर्षी उत्पादन निघेल हे अपेक्षित धरले. कारण की ह्या व्हरायटीचा जर विचार वरून या व्हरायटीचा हा राजमा आहे. वरूनला साधारणपणे 9 ते 10 क्विंटल आसपास ॲव्हरेज निघतं. आणि 10 क्विंटलचा जर आपण विचार केला, बाजारभाव जर 6,000 किंवा 7,000 लागला तरी 60 ते 70,000 रुपयाला आपल्याला एकरी उत्पादन हे निघत. खर्चाचा जर विचार केला आपण तर साधारणपणे एकरी 10,000च्या आसपास आपल्याला खर्च हा राजमा पिकामध्ये येतो. A1 जर आपण त्याची निगा राखली, तणांचं नियंत्रण केलं, सर्व नियोजन केलं तर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन हे निघणं अपेक्षित असतं. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने प्लॉट धरला, तणांचं जर व्यवस्थापन नाही केलं तर आपलं पीक हे येणार नाही. आपल्याला काल आपण एक व्हिडिओ सोडला होता, त्यामध्ये आपण दाखवलेलं आहे की राजमा पिकाचं योग्य नियोजन न केल्यामुळं
20 ते 30% आपल्याला उत्पादनामध्ये घट ही दिसून येते. तर अशा चुका करू नका आणि आपला राजमा निघाल्यानंतर आपल्याला खरोखर तंतोतंत किती उत्पादन निघलं हे देखील अपडेट्स देण्यात येईल. त्यामुळे व्हिडिओ आपल्या बघत जा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी मिळतील.